अनिलराव घुले तरुण तडफदार सरपंच यांचं आगमन झालेलं आहे. कुस्ती कमिटी त्यांचं स्वागत करते आहे आणि करडेले सरांचा निकाल चौखडचे कोळी मामा त्यांचंही स्वागत आहे. एकलांगी घालण्याचा डंकी डावांची पाऊस आणि गुणांची खैरात तीनच कुस्त्या चालू राहते. अशी करडेली गरगर गरगर भरून चारी बाजूने ते कुस्त्या पाहताय. नुसते पाठ टेकून उपयोग नाही, त्याच्यावर आपला कंट्रोल पाहिजे. असा कुस्तीचा आंतरराष्ट्रीय नियम सांगतो. अजय तिकडे अक्षय खाडे पैठण कुस्ती आणि शुभम पिसाळ त्रिमूर्ती आतमध्ये येते. अक्षय खाडे पैठण आणि शुभम पिसाळ आतमध्ये या. हलगीवाले एक झटका मारा. सर्वांनी नाही, एकच ग्रुप, फक्त एक ग्रुप. दुसऱ्या वेळेस एक ग्रुप. हा जरा पोरांना चेळ येऊ द्या. हे नाचणारा पैलवान खाली जा. नाचण्याचा फट नाही हा. ब्रेज केला तर कुस्ती दिली जात नाही. खांदे टेकले पाहिजे. समोरच्या कुस्तीसाठी टाळ्या पाहिजेत बघा. अतिशय चांगली कुस्ती चालू. दोघही एका आईची लेकर असल्यासारखं दिसत. समान सर पिळदार शरीर. माळी सर, सुशांत धायगुडे आणि करण बागड्याच्या कुस्तीवर सागर घोडेचोर यांच्याकडनं 500 रुपयाचं इनाम आलेलं आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, रस्त्यावरच्या गाडीला रस्ता करून द्या. रस्ता अडवू नका. रस्ता म्हणजे देशाची जीवनवाहिनी. जशी आपल्या रक्तवाहिन्या तसा रस्ता आहे. शाबाश हलगेवाले, शाबाश ताशावाले. फडफड 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 करते ताशावरचे काढे. स्टॉप. छान संगीताचं सामर्थ्य. आणि रामराम मंडळी दिवे लागले. आता कुस्ती उजळली. सारखं वाजवत राहिल्यावर काय होतंय, पंचाला त्यांचं काय चाललंय त्यांची एकमेकाला आवाज जात नाही. अधून मधून वाजवलं पाहिजे. नुकताच माक्याला भव्य दिव्य कुस्तीचा आखाडा झाला. अनिलराव घुले सरपंच झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर आखाडा माक्याला झाला आणि कुस्तीची प्रेरणा सगळ्यांना मिळाली. त्यांचा सत्कार कुस्ती कमिटी करते आहे. मान्य श्री सरपंच, माक्याचे सरपंच अनिलराव घुले, नारायण काळे आणि अशोकराव आणि इकडे संपलेल्या घाडगे कुस्तीमध्ये रोशन यांच्या हस्ते अनिलराव घुले पाटलांचा सन्मान होतोय. अभिनंदन. मी त्यांना विनंती करतो की आपण कुस्ती कमिटीचा सत्कार घ्यावा. अहिल्यानगर हात वर करा. चालू करा तिकडे ती कुस्ती. पंच अनिलराव घुले. अनिल म्हणजे वारा, वारा म्हणजे चपळ, वारा म्हणजे वायू. हनुमंताचा पिता, वायुपुत्र हनुमान. असा अनिलराव घुले पटेल यांचा सन्मान आणि रवी गीते येऊन थांबायचं आतमध्ये. कमिटी करते आहे. टाळ्या टाळ्या टाळ्या. अनिलराव, अशीच कुस्ती परंपरा चालू ठेवा. बजरंग बली तुम्हाला यश देईल जीवनात आणि राजकारणात आणि समाजकारणात. आणि आनंदाचा क्षण छायाचित्रकार टिपून घेत आहेत. चपळचित्ता सोपनराव काळे. बाहुपूर मूर्तीत काय मार्शल कबड्डीची एंट्री. हा लगेच कबड्डीवाले नजरेवरनं कळते. शिकारी नजर असते त्यांची. 7 जणांमध्ये एकट्याला मारायचं आहे. कबड्डी म्हणजे चक्रव्यूह आहे. महाभारताच्या युद्धामध्ये 7 महारथीमध्ये अभिमन्यूने एंट्री मारली होती. त्याची पकड झाली. तिथून कबड्डीचा इतिहास चालू आहे. हे भारतीय खेळ आहे. सगळ्या खेळांचा उगम आहे.
रामायण महाभारतात आणि शिवकालात हे सगळे खेळ कळसाला पोचले होते. लाल मातीत रंगलेल्या मावळ्यांनी छत्रपतीच्या हाकेला ओ देऊन परकीयांचं झू फेकून दिलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराचं नाव लालमाल का होतं मला सांगा. तिथं लाल माती टाकली होती. लाल मातीत खेळणाऱ्यांचा वावर होता. छत्रपतींच्या सैन्य भरतीचं केंद्र म्हणजे कुस्तीचं मैदान. वजन मोजायचं यंत्र आहे, उंची मोजायचं यंत्र आहे, धाडस मोजायचं यंत्र नाही. ते धाडस मोजायचं असेल तर कुस्तीच्या मैदानात हजारो माणसात एका छज्जू ठोकून लढायचं काम हे धाडसाचं काम आहे. येड्या गबळ्याचं काम नाही. कमी बुद्धीच्या माणसाचं मुळीच नाही. ताकद आणि बुद्धी बळबुद्धीनं जिथं हातात आणि सुंदर हप्ते भरलेला आहे. बाची काय शाबाश. या ताशावाल्याला पहिलवान केलं तर लय चपळ होईल बर का. ताशावाल्याला उद्या तालमीत न्या त्रिमूर्ती पावन संकुल मध्ये. उद्यापासून आपली पोरं तालमीत पाठवा. पाठवू नका, घेऊन जाणार तर तालमीत म्हणून जाईल आणि बसल दुसरीकडे चौकात. त्याच्या आहाराची काळजी घ्या, त्याची मेहनत मोजून घ्या. वस्ताद कधीही शिष्यावर विश्वास ठेवत नसतो. सादिक पंजाबी 4000 जोर मारत होता. पाकिस्तानचा पैलवान सादिक पंजाबी 10 वर्ष कोल्हापुरात होता मठ तालमीत. तो रोज 4000 जोर मारत होता. एक दिवशी वडील उठलेच नाहीत. त्यांनी जोर मारले नेहमीप्रमाणे. निका पंजाबी त्यांचं नाव. आणि वडील उठले म्हणले मेहनत मारली का. सादिक म्हणला होय मारली. वडील म्हणले मी नाही बघितली. पुन्हा मार. एक चकार शब्द न बोलता पुन्हा हाताखाली विटा घेतल्या आणि सादिक पंजाबीने त्या दिवशी पुन्हा 4000 जोर मारले. सुंदर हप्ते भरला. बोल बजरंग बली जय. छान कुस्ती. असं गुरु शिष्याचं नातं असतं. वडिलाला चकार चकार शब्द न बोलता समाधानप्रमाणे कुस्ती सुटली काय. बागडे कुस्ती सुटली का. काटा दोन कुस्ती आणि पलीकडे आडव्या हाताची पकड. नांगर धरण्याचा प्रयत्न. तिथंच हात चढवला. एक क्षणभर कुस्ती थांबली नाही कर्डिले साहेबांजवळचे. हो नाही मला हाक मारतात ना ते. सुंदर आडव्या हाताची पकड आहे आणि पंचांचा निर्णय अंतिम. सुंदर कुस्ती झाली. आणि इकडे संपलेल्या कुस्तीमध्ये आवडलेल्या कुस्तीला टाळ्या वाजवत चला. त्रिमूर्ती कुस्ती केंद्राचा पैलवान विजयी झाला आहे. त्रिमूर्ती कुस्ती केंद्राचे पैलवान शिकारी पैलवान संभाजी निकाजे सरांनी फक्त कामाचं ठेवलंय, बाकीचं जाळून टाकलंय. पहाटे 4 ला सुरुवात होते. त्यांचा मुख्य व्यायाम रनिंग. जोर बैठक नंतर एकाने मला विचारलं कुठला व्यायाम करू सर. जिमला जाऊ का. म्हणलं सीमेवर उभं राहणार सैनिक कुठला व्यायाम करतायत. शत्रूला ताणून मारणार. रनिंग आणि समाधानप्रमाणे आणि यांची कुस्ती चालू होते. सोपान पान रवी किती आतमध्ये यायचंय. सागर लगस मोहित मस्के आतमध्ये यायचंय. योगेश शिंदे रामा कोकरे आतमध्ये यायचंय. हळूहळू कुस्तीला चैतन्य निर्माण व्हायला लागलेलं आहे. शक्ती चैतन्य नागनाथ महाराज की ज्यांच्या जय घोषानं सोमनाथ रोकडे आतमध्ये यायचंय. आपल्या शरीरात आणि आरोग्यात चैतन्य निर्माण होतं. असे नवनाथांपैकी एक नागनाथ महाराज. प्राचीन काळी असं म्हणतात की यात्रा चालू असताना बिगर तेलाचा दिवा पेटत होता. एवढं सत्य पण त्या काळात होतं. म्हणून तेलकुड गाव म्हणतात. तेला शिवाय दिवा पेटत होता ते तेलकुड गाव. उगाच गावाचं नाव काही पडत नाही. त्याच्या मागे काहीतरी आख्यायिका असतात. आज आपल्या कामाचं तेल इथल्या कार्यकर्त्यांनी ओतलेलं आहे आणि गावाची विजयी पताका विजयी ज्योत त्याने तेवते. ज्योत से ज्योत चलाते चलो.
साहेबांनी ज्योत आपल्यापर्यंत आणून ठेवली. रामभाऊ काळे, मुरलीधर काळे, कारभारी घोडेचोर, कारभारी घाडगे, कारभारी मस्के या दिवंगत पैलवानांनी